त्याला कुठेच थारा आपण यानंतर देणार नाही आहोत आणि एक विसल आमच्या क्रीडांगणावरून वाजते त्यावेळेला ते सर्व खेळाडू त्या मोहिमेला पाठिंबा देतात. चला तर जाऊया मॅच कडे आणि लगेचच जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. या आपण ऐकूया पुढचा आवाज संतोष म्हात्रे सर सँडी यांचा. धन्यवाद. थँक्स सो मच कुणाल. हे व्हायला हवं. 1982 1992 नंतर प्रथमच मात्र दक्षिण आफ्रिकेला पाहायला मिळाला. येस लेट्स स्टार्ट टू गेम. थँक्स सो मच. चांगला ही संकल्पना चांगला आहे. चांगला संदेश दिला जातो संपूर्ण जगासाठी असलेला संदेश. कारण गुणवत्तेवर रंगमत विसरा. गुणवत्तेवर क्रिकेटचं पाहिलं जातं आणि प्रत्येक क्रिकेटला रंगभेदमध्ये गुंतवणं ना तर त्याच्या गुणवत्तेला नेहमीच न्याय दिला गेलेला आहे. मॅच मध्ये जाऊया. NMPL सीझन 3 मॅच क्रमांक 3 ट्रायडंट लॉजिस्टिक बनाम वासी इंडियन्स. सचिन साहू हा गोलंदाज आहे तुर्बे गावचा. गोलंदाज मार्गावर आणि इथे चेतन आणि अभय 2015 सीझन ज्याने गाजवलं. अभय वाघमारे इज अ प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. 100च्या वर धावा त्याच्यानंतर विकेट्स. इज अ मॅन ऑफ द सिरीज. याच मैदान गाजवलं होतं. अंतिम फेरीमध्ये जरी हरला होता वासी इंडियन्स हलक्या हाताने फक्त त्याला दिशा दिली. कव्हर शॉट बॅकअट पॉईंटच्या ठिकाणी सिंगल घेतली. चिकन सिंगल घेतली एक आणि एकने खातं खोलतं चेतन. खातं खोललं जातं संघाचं. पहिल्यांदा बॅटिंग करताना आपण पाहतो वासी इंडियन्स टॉस हारल्यानंतर आणि नेवा सुरुवात होती मॅचची तेव्हा मात्र गोलंदाज आपण नेहमीच पाहतोय. आजच्या पहिल्या दिवस पहिल्या सामन्यापासून गोलंदाजा P1चं षटक हाताळताना कॉमेंट्री बॉक्स एंड कडून सुरेशजी राणा हे संघ मालक आहेत. ट्रायडंट लॉजिस्टिकच्या सचिन कमजिंग बोर राईट आर्म उर्दू विकेट. समोर अभय शॉट ऑफ चेंडू लवली बॉल यार. स्विंग इन द मिस. टप्पा पडला. गुडगल टप्पा. इथे मात्र खांद्याचा वापर अचूक केला होता सचिन साहूने. बॅकफुटवर जातात त्याला स्टेअर करत. चेंडू मात्र स्विंग करून मिस करून गेला. विकेट किपर गणेश कारंडे इज विकेट किपर अँड द कॅप्टन ऑफ द टीम. शॉट थर्ड मॅन. एक शॉट फाईन लेगला आपण पाहू शकतो. त्याच्यानंतर शॉट स्क्वेअर लेग इनसाइड द सर्कल ऑन द ऑन साइड. सिलिमी डाऊन द बिग मॅन यतीन भोईर. राईट आर्म उर्दू विकेट. ही नजाकत आहे. फुलंत चेंडूला मात्र फक्त दिशा दिली. सिलिमी डाऊनला होता बिग मॅन यतीन. त्याच्यानंतर मात्र सिंगल घेतली. स्ट्राईक रोटेट. दोन्ही फलंदाजाने एक धावेने आपलं खातं खोलले. धावसंख्या 2 वर. स्वास्थ्य शरीर आयुष्यमान प्रदीप पाटील आणि संपूर्ण 40+ नवी मुंबईचं मुख्य व्यासपीठावर या मॅचचा आनंद घेताना खरोखरच कौतुक आहे. 16 वर्ष सातत्याने शिस्त राखली नवी मुंबईला. गोलंदाज मार्गावर सचिन. हो टप्पा पडल्यानंतर ऑफस्टमला खूप पिचिंग झालं. या अंपायर कडून आम्हाला घोषणा केली व्हाईट बॉलची. एक्स्ट्रा धाव मिळते. धावसंख्या 3 वर. 6 वर्ष कालखंड गेल्यानंतर पुन्हा एकदा नवीन उमेद घेऊन NMPL सीझन 3 आपल्या भेटीला. पहिलं सीझन होतं त्याच भूमिपुत्र मैदान ते गाजवलं होतं धाराव्या स्ट्रायकर्स. ऑफसाइड ऑफ स्टंप. पुन्हा एकदा पिचिंग झालं ऑफस्टमच्या खूप बाहेर. इथे मात्र थोडासा नाराज दिसलाय स्वतः गोलंदाज. थोडं बघत राहिलं होतं का पिचिंग झाला थोडासा ऑफ स्टंप परंतु इथे मात्र दंडित केलं व्हाईट बॉलने. एक्स्ट्रा धाव मिळते. धावसंख्या 4 वर. सचिन साहू आहे. गजानन तुर्बे सातत्याने बरंचसं क्रिकेट गजानन तुर्बेमध्ये खेळणार हा गोलंदाज थोडासा मात्र हिरमुसला गेला आहे. कारण 2 वाईट आतापर्यंत संचीच्या गोलंदाजी टाकताना पाहायला मिळालं. सुपर बॉलिंग. दॅट इज अ परफ्युम्स गेम. मॅग्निफिसंट डिलिव्हरी आहे. टप्पा अचूक पडला गुडल्यांवर. पुन्हा एकदा भिरकी घेऊन गेल्या फलंदाच्या हातामध्ये विकेट किपरच्या डॉट खाली गेन. विचार केला 2 वाईटचा सोडला तर सट्टिक लँडवर गोंधळात आणले दोन्ही फलंदाजांना. वासी इंडियन्स थोडं अडचण निर्माण करतोय सचिन साहू. ही वन्स अगेन टू कमेंट्री बॉक्स एंड. राईट आर्म उर्दू विकेट टू चेतन. लाजबाब गोलंदाजी खरोखर पाहिलं यावेळेला सचिनने चांगला अभ्यास केले दोन्ही फलंदाजाचा. नो फुललेंथ बरोबर एक्झॅक्टली गुडलँड सतत ते 4था चेंडू टाकले. कारण बॅकफुटवर जाताना थोडासा मात्र अडचण निर्माण होते. त्याच अँगलने गोलंदाजी टाकताना सट्टिक लाईनवर.
नेक्स्ट मॅच ज्याने पहिला सामना जिंकलेला आहे, एक विजय हासिल केले टॉनी टायटन्स आणि परी 11 सातारा यांच्यामध्ये. हा नेक्स्ट मॅच सुरेख गोलंदाज इम्प्रेस केले, प्रभाव सोडलाय ओव्हरमध्ये. 2 चेंडू फक्त डॉट सोडले, दॅट इज अ लाजवाब गोलंदाजी. फक्त धावा खर्च केले 4, दॅट इज अ लवली नपितली गेंदबाजी सचिन साहू. खरोखरच कौतुक करायला लागेल, कारण शॉर्ट आउटचे चेंडू जे टाकलेले तर गुडलेन टप्पा पडल्यानंतर थोडंसं अडचण होतात आणि ते ओळखलं बरोबर बॉडी लँग्वेज मध्ये फलंदाजाच्या. सटीक लांतवर फक्त 4 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. वसी इंडियन्स फक्त 4 धावा बिनगडी बाद. अपना मजा सबसे नमित अशोक पाटील आमचे सहाय्यक करण्याचे इथे स्कोररच्या भूमिकेमध्ये होते, परंतु जेवणासाठी गेलेले आमचे मुख्य स्कोरर भावेश विजय पाटील पूर्वत येतात आपल्या जागेवर. वेलकम अँड थँक्स वन्स अगेन नमित. चांगलं सहकार्य आहे NMPL नवी मुंबई प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये. हे सहकार्य अतिशय महत्वपूर्ण असते. खरोखर कोर कमिटीने एक अथक परिश्रम घेतलेला आहे आणि संदीपजी गणेशजी नाईक यांच्या संकल्पनेतून सीझन 3 आपल्या भेटीला भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपरखेडणे संपूर्ण ज्येष्ठ क्रिकेटचं जर विचार केला 40+ आमचे सन्मान्य प्रदीप पाटील आणि संपूर्ण नवी मुंबईचं कोर कमिटी येथे उपस्थित आहे. त्यांचं हार्दिक स्वागत करतो आम्ही प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये. NMPL गोलंदाज मार्गावर येतो गोलंदाज टाकण्यासाठी. सिब्बू हा करावे गावचा सिब्बू ट्रायडन लॉजिस्टिक कडून राईट आर्म द विकेट. गतीमध्ये परिवर्तन केलं, चेंज ऑफ द पेस, अपसाइड ऑफ स्टंपर कुठे गीत या दिशेपासून भरकटला होता सिब्बू. अंपायर कॉल इज वाईड. अनदर एक्स्ट्रा मूव नाउ टू ट्राय विदाउट लॉस. अभय शांत आहे आणि शांत असणारे त्यांची अंदरुनी ताकद खूप भयानक असते. म्हटलं तर वादला पुरुष शांतता म्हणूया अभयच्या बाबतीत. इज गुड क्रिकेटर, गुड ऑलराऊंडर. गतीमध्ये परिवर्तन ओळखलं लवकरच. हो अंदरुनी किनारा, बॅटला आतमध्ये लागल्यानंतर मिस टायमिंग शॉट. कव्हर पॉइंटच्या ठिकाणी सचिन साहू येते. सिंगल मात्र मिळते चेतनला. चेतन आणि अभय आहे वासी इंडियन्स कडून ओपनिंगला, परंतु खामोश ठेवलंय. याचं खरं कारण सचिन साहू एक सुरेख मात्र अपटी बॉल सोडले आणि अपटी बॉल मला लटकले होते. पुन्हा बॅकफुटवर जाताना ती टायमिंग नव्हतं, गतीचा वापर करू शकले नाही. पण मैदान पाहिलं तर गतीचा वापर दिल खुलास करू शकतो. धावाही खोऱ्या येतात जेव्हा यूज द कन्वर्ट टू द शॉट ऑफ द स्पीड. गतीमध्ये वापर करताना मात्र बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी हा चाणक्य असा खेळाडू ओळखला जातो, ज्याचं नाव आहे अभय. तो फेसिंग टू द सिब्बू. फटका चांगला प्रॉपर बॅट मध्ये आलाय. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या भिरल गेली. चौकार जमीन जाईल. दुसरा बॅट मधून अभयच्या 4 रन. NMPL का अपना मजा सबसे अलग है, सबसे जुदा. NMPL का अपना मजा. NMPL धावसंख्या झपकन चौकाराने 15 वर. स्कोरबोर्ड विदाउट लॉस. फुल टॉस होती, बरोबर गॅप काढला एक्स्ट्रा कव्हर म्हणून. दॅट इज अ लवली शॉट बाय अभय वाघमारे. 4 रन. ही खेळ अभयची. तंत्र जबरदस्त आहे. कोचिंग करतो लहान मुलाला. उगाच करत नाहीत असे फटके मारून मी आदर्श देऊन तो भावी पिढीकडे. व्हॉट अ लवली ऑफ ट्राय. सुपरबली कडक यार. बॅट मध्ये मिडल ऑफ द बॅट. सुपर शॉट. चौकार क्रमांक 3 अभयच्या बॅट मधून 4 रन. खूपच खराब चेंडू होता. ओव्हरप्रीच डिलिव्हरी होती. बरोबर बॅटला सरळलेलं. डोकं बरोबर बॅट हँडलला सरळ असे त्यांना ऑफ ड्राईव्ह केलं. 4 रन. बॉलर बॅक टू ड्राईव्ह बट नॉट गुड फिल्डिंग द फॉलो थ्रू. क्षेत्ररक्षण करताना मात्र पाहायला मिळालं नाही, परंतु बॅकअप चांगलं होतं. सिलिमिट आपला. थँक्यू सो मच प्रदीप पाटील अध्यक्ष आहेत 40+ नवी मुंबई. त्याचबरोबर नरेशजी गौरी साहेब, LD पाटील, शंकर पाटील, रविकांत मात्रे, किरण नाईक, या संपूर्ण शंकर पाटील या संपूर्ण 40+ मी इथे आभार व्यक्त करतोय, कारण आपल्या वेळात वेळ काढून आपण NMPL सीझन 3 मध्ये ही धावती भेट दिली आणि आमचा सन्मान आपण वाढवला. थँक्स सो मच. 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 2 ओव्हरमध्ये धावा आहेत स्कोरवरती 19 बिनगडी बाद. वासी इंडियन्स शांत सुरुवात आहे.
सावध आहे, परंतु येणाऱ्या अजून 3 ओव्हरमध्ये धुमाकाळ करण्याची क्षमता आहे वाशिम इंडियन्स विचार केला तर. रणजित पल्लई आणि मोनिश तांडेल, सनी यादव, हिमांशु पाटील, मयंक पाटील इम्प्रेस केले. या फलंदाजाला मात्र येणाऱ्या फलंदाज जर वेळ मिळाला, जर संधी मिळाली तर हा फलंदाज मात्र इथे इम्प्रेस करू शकतो. फलंदाजी मजबूत आहे, अजूनही कोणताही फलंदाज बाद झाला नाही. वाशिम इंडियन्सचा धावा आहे स्कोरबोर्डती 19 बिनगडी बाद, 19 विदाउट लॉस. मोहन राव, श्रीकृष्ण दिवा, यॉर्कर किंग, 2 यॉर्करने मात्र या निबंधनामध्ये वेगळं स्थान निर्माण केले. एक आहे स्वप्नील नाईक आणि त्याच्यानंतर मी नाव आवर्जून उल्लेख घेईन या मोहन रावचं, ज्याने यॉर्कर करताना बेहाल केले फलंदाजाचे. ते दॅट इज अ व्हेरी डेंजरस मॅन. अँगलचा चांगला वापर 2-3 पावलांना येताना यॉर्कर टाकण्याची हुकूमत तो वर्चस्व गाजवतो फलंदाजावरती. वन्स द बॉलिंग मारतो कॉमेंट्री बॉक्स एंड कडून आपलं पहिलं आणि संघाकडून 3रं ओव्हर घेऊन समोर आहे चेतन शिंदे. इच्छापूर्ती वाशी गाव याच्यामध्ये बिलॉंग इन द गुड प्लेयर टीम ऑफ द इच्छापूर्ती वाशी चेतन शिंदे. पहिलाच यॉर्कर मी म्हटलं तर यॉर्कर किंग आणि पहिलाच बॉल टाकला ब्रह्मास्त्र ऑफ द क्रिकेट यॉर्क प्लम विकेट. पहिल्या विकेटचं पतन, पहिली सफलता मोहन रावला. बॅक इन टू पवेलियन चेतन, बॅक इन द आउट. सबसे अलग है, सबसे जुदा NNPL का अपना मजा. सो मच प्रदीप पाटील, शंकर पाटील, LD पाटील, नरेशजी गौरी साहेब, थँक्यू सो मच. मनोज म्हात्रे बेलापूर, रविकांत म्हात्रे, किरण नाईक. कारण स्वस्थ शरीर आयुष्यमान ही संकल्पना सातत्याने 16 वर्ष पूर्ण होत आहेत. याचं संपूर्ण श्रेय जाईल आमच्या 40+ या कोर कमिटीला आणि त्याचं आवर्जून नाव मात्र मी घेतले. त्यांचा सहभाग हा लाखामोलाचा आहे. पहिली सफलता, पहिला चेंडू यॉर्कर टाकला आणि मी म्हटलं यॉर्कर किंग का म्हटलं जातं, त्याचा संपूर्ण मात्र पहिल्या चेंडूवर दर्जा दाखवला गोलंदाज मोहन आले. व्हॉट अ लवली यॉर्क अँड प्लम बुकेट. बॅक टू द पवेलियन चेतन, बॅक. पहिला हादरा वाशिम इंडियन्सला. धावसंख्या 19, धावा जमवल्या खेळीमध्ये फक्त 2. याच मॅच नंतर मी आवाज देईन टॉनी टायटन्स आणि परी 11 सातारा, ज्याने पहिला सामना दोन्ही संघाने जिंकलेला आहे. त्या विजेत्या संघामध्ये नेक्स्ट मॅच 3 ओव्हर जसे होतील आपल्याला आवाज दिले जाईल टॉससाठी. टॉनी टायटन्स, टॉनी रमेश मडबी जे संघमालक आहेत, तर परी सातारा 11 सकारामजी कदम यांचा संघ मालकाचा हा संघ आहे. ते संघ मालकाला 2 कॅप्टन्सला विनंती आहे नेक्स्ट मॅच साठी टॉस. दुसरा चेंडू नेक्स्ट टाइम सोडून जातं, पिचिंग झालं वर इथे बॅकअप चांगलं होतं, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. फक्त इथे मात्र वाईट +1 असं खराब चेंडूवर मिळते 1 धाव. 1 धावसंख्या मात्र पुढे जाण्यास स्कोरबोर्डती वाशिम इंडियन्सची पहिल्यांदा बॅटिंग करताना टॉस हारल्यानंतर 1 गडी बाद 21 धावा. मोहन राव हा गोलंदाज आहे. श्रीकृष्ण दिवा या टीम कडून खेळणारा, सातत्याने खरोखरच कौतुक करायला लागेल गोलंदाज. येथे 5 वर्षांमध्ये धुमाकूळ घातले गोलंदाजाने. यॉर्करच्या जोरावर अक्षरशः दांडक्या गुळ करतो गोलंदाज आणि पहिल्या चेंडूवर यॉर्कर टाकून चेतन शिंदेला त्यांनी पाठवलं तंबूच्या आसऱ्याला. मोहन राव कम्स इन गोल टू लेफ्ट अँड राउंड द विकेट टू अभय. हो अपील जरूर आहे, प्रश्न केलाय अंपायर वरती, पेटाला लावलं अंपायरने, कारण बॅट त्याच्यानंतर पायाला कदाचित लागला असेल असं शशी चाटम यांचं म्हणणं आहे. बॅटला लागल्यानंतर रिव्ह्यू डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम थर्ड अंपायर आणि भूमिका निभावताना बंटी कामली नामवंत खेळाडू, परंतु पंचांच्या भूमिकेमध्ये थर्ड अंपायरची भूमिका निभावतील. हे रिव्ह्यू घेण्यात आलेलं आहे. गोलंदाजी करणारा जो संघ आहे अर्थातच ट्रायडन लॉजिस्टिक. येस, बॅट आणि पायाला लागलेला आहे असं म्हणलं थर्ड अंपायरनं. अर्थातच बंटी कामलीने हा निर्णय दिलाय. बॅट्समन इज सेफ, बॅटर सेफ आहे. मागणी केली होती परंतु हा रिव्ह्यू मात्र बाहेर गेलेला आहे. फिल्डिंग करणारा अर्थातच
ट्रायडन लॉजिस्टिक चांगली गोलंदाजी, कारण फलंदाज अतिशय महत्वपूर्ण होता, कारण अभय परतला असता तर अडचण निर्माण केली. रिव्ह घेणं महत्वाचं होतं, पण रिव्ह मात्र फुकट गेले. अभय आहे सुरक्षित, वासी इंडियन्स सुरक्षित. एक गडी बाद, धावसंख्या 22 वर. गोलंदाजी टाकताना मोहन राव काय गोलंदाजी टाकली आहे. एक एक चेंडू मात्र बॉल न मोजून मापून टाकतोय. दॅट इज अ लवली बॉलिंग बाय मोहन राव. हलकीशी बातचीत होते दोन्ही फलंदाजांमध्ये. नवीन आलेला फलंदाज नवनाथ पाटील, मॅन फ्रॉम सारसुले. गुरुनाथ पाटील यांचा हा बंधू, छोटा बंधू नवनाथ पाटील, ग्रेट क्रिकेटर. ग्रेट शॉट आहे, उंची प्रॉपर, लांबी प्रॉपर, बराबर उडून दिलं रुपेश सोनकरच्या डोक्यावरून. वाईटिश लॉंगरला हा भेदणारा षटकार बॅट मधून नमनाच्या 6 रन. NNPL का अपना मजा सबसे अलग है, सबसे जुदा. NNPL का अपना मजा. NNPL, NNPL, NNPL. श्री गणेश सारसोळेकडून खेळणारा आल्या आल्या आपल्या बॅटचा दर्जा दाखवतोय. बॅटचा तडाखा दिला, उडून दिला बरोबर रुपेश सोनकर. धावसंख्या 56 गेले 28 वर. 28 लॉस ऑफ द 1 विकेट. विकेट इज गॉन इन बॅक टू पवेलियन. चेतन शिंदे प्लम विकेट मोहन राव. ही सफलता पहिल्या चेंडूवर मिळवली होती मोहन रावने. यॉर्कर करण्यात राखून खणून काढलं. बॉलर बॅक टू ड्राईव्ह. तिथे रुपेश सोनकर जोपर्यंत क्षेत्ररक्षण करेल, अचूक फेकेल. एक सिंगल मात्र यावेळेला नवनाथ पाटीलच्या खात्यात. तो पोहोचले 7 वर. संघाची धावसंख्या 29. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत तिसऱ्या ओव्हरचा समाप्त झाला. 2 ओव्हर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर वासी इंडियन्स एक गडी बाद, 29 धावा. क्षेत्ररक्षण थोडंसं हलवताना विकेटच्या पाठीमागमध्ये कर्णधार पद भूषवताना गणेश कारंडे. अजिंक्य आहे लॉंगॉनला. रुपेश सोनकर पाहिलं तर डीप लॉंग ऑफ, मिड विकेट डीप. द बिग मॅन मॅक्सवेल करावेगावचा अलंकार तांडेल. शॉट थर्ड मिड विकेट 30 यार्ड येतील. गुड शॉट ऑफ ड्राईव्ह केला. तिथे क्षेत्ररक्षण रुपेश सोनकरच्या रूपामध्ये पाहायला मिळते. सिंगल मिळते या स्ट्रोक वरती अभयला. 5 चेंडू आतापर्यंत टाकले मोहन रावने. 5व्या चेंडूवर सिंगल येते. अभयच्या खात्यामध्ये सिंगल जोडल्यानंतर स्कोर बोर्ड वाशी इंडियन्स 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 धावा. संदीपजी गणेशजी नाईक प्रेझेंटेड NNPL सीझन 3चा हा थरार मॅच ट्रेडन लॉजिस्टिक आणि वाशी इंडियन्सच्या विरुद्ध. ग्रेट यॉर्क यार, व्हॉट अ यॉर्क, व्हॉट अ सुपर डुपर. बेस कित्येक पटे लांब फेकली. पहिल्या चेंडूवर सफलता. गोड शेवट केलं या ओव्हरचा. शेवटच्या चेंडूवर डानकी गुड करताना बेस उडवताना नवनाथ पाटीलचा. व्हॉट अ बॉलिंग बाय मोहन राव. ट्रायडन लॉजिस्टिक दरारा निर्माण केला. सुपर बॉलिंग. अलग है, सबसे जुदा. NNPL का अपना मजा सबसे अलग है, सबसे जुदा. NNPL का अपना मजा. NNPL, 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 NNPL. 10 धावांच्या सरासरी. थँक्यू सो मच डीजे. 10 धावांच्या सरासरीने आतापर्यंत वासी इंडियन्सने 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा लावल्या 30. परंतु सफलता खरोखरच एकमेव असा गोलंदाज जो सफलता मिळवतोय. 11 धावा मात्र खर्च केल्या या बोर्डमध्ये, पण 2 महत्वाचे विकेट. चेतन शिंदे याला 5च्या रूपामध्ये पहिल्या चेंडूवर बाद केलं आणि शेवटच्या चेंडूवर बरोबर बेस मिळून गेला नवनाथ पाटीलची. दुसरा गडी बाद करताना 11 धावा खर्च केल्या मोहनने. 2 सफलता, 2 गडी बाद 30. आपलं पहिलं आणि संघाकडून 4थं ओव्हर घेऊन टाकण्यासाठी गोलंदाज दत्ता मोहिते जुईनगर 11 इम्प्रेस केलाय. 40 वर्ष. कोणी मात्र विश्वास ठेवणार नाही, पण 40 वर्षीय गोलंदाजाचा आहे. 40+ चांगला खेळतो. शॉट ऑन पूल, पूल अनसक्सेसफुल करताना उडून दिलं कावकोण्याच्या डोक्यावरून, अर्थातच अजिंक्य पाटीलच्या डोक्यावरून. हा फ्लाइंग 6 बॅट मधून अभयच्या 6 रन. जोरदार स्वागत केलं. पहिला चेंडू स्लो वन ओळखलं. इथं खरोखरच मुसीबत असते. जेव्हा स्लो वन टाकता तेव्हा ती पटवली फलंदाजाने तर असा मार बसतो. स्लो वनला
जोरदार पटकावलं, फेकून दिलं कावू कोणाच्या डोक्यावरून 6 धाब्यांसाठी. What a shot यार, fabulously hit यार. That is a outstanding middle of the bat, superb timing, back to back 2 षटकार अभयच्या. 6 रन. 9.5 धावसंख्या. अलग है सबसे जुदा NNPL का अपना मजा सबसे अलग है. मजा तर आमचं सबसे निश्चित जुदा. फलंदाज अभय, जो 2015 सीझनचा हा मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, 100च्या वर धावा, 7 विकेट, हे डिक्लेअर मॅन ऑफ द सिरीज. याच मैदानाचं गाजवलं तर, परंतु शेवटचा फायनल मॅच जरूर सटकला होता आणि तेच गत वैभव पुन्हा मिळवण्यासाठी मात्र तो जिंकण्याचे प्रयत्न करतोय. व्हॉट अ लवली सुपरबली पेशन्स. पुन्हा एकदा टर्न केले, चेंडू जातो मिड विकेट काउंट तिथे अजिंक्य पाटील नावाचा एक चतुर असा चालाक क्षेत्ररक्षण. व्हॉट अ फेक यार, अचूक फेक थेट कर्णधार यष्टीरक्षक गणेश कारेंच्या हातामध्ये. सिंगल मिळते या स्ट्रोक वरती अभयला. एक सिंगलने धावसंख्या 43 वर. 4थं ओव्हर मार्गदर्शन दत्ता मोहिते गोलंदाजाच्या मार्गावर. गोलंदाज टाकताना ट्रायडन लॉजिस्टिक करून गाव एंड कडून राईट हँड फ्रॉम द विकेट. नाव फेसिंग टू द न्यू मॅन रईस कुरेशी. सिंगल, हो चिक्की सिंगल. इथे मात्र दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होता. हो थोडा वैतकलेला आहे. सेट बॅट्समन इथे बाद होणं थोडंसं मात्र नुकसानकारक होऊ शकते वॉसी इंडियन्सला. फुटबॉल सारखे चेंडू आपल्या बॅटवर येताना दुसरी धाव घेण्यासाठी स्पष्ट नकार दिला रईस कुरेशीने. नतीजा सेट बॅट्समन बॅक इन टू पेव्हिलियन, रन आउट. बिग विकेट टू ट्रायडन लॉजिस्टिक. अभय गॉन, इट बॅक टू द पेव्हिलियन. अलग है सबसे जुदा NNPL का अपना मजा सबसे अलग है सबसे जुदा NNPL का अपना मजा. NNPL 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 Let's go! NNPL 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 NNPL. थँक्यू सो मच. तर गावदेवी धारावीकडून खेळणारा रईस कुरेशी काय जबरदस्त पंच आहे. पण टिप्स किंवा पॉइंटला क्षेत्ररक्षण अलंकच्या रूपाने ग्लेन मॅक्सवेल ही उपाधी आहे. फलंदाज करताना त्या बॅकफुटवर गेलं, स्टेअर केलं. दीपक स्क्वेअर ऑफ द पॉइंट. तिथे अलंकार तांडेल नावाची भिंत उभी होती. दॅट इज अ लवली फिल्डिंग. फक्त सिंगल मिळते याला रईस कुरेशीला. सिंगलने खातं खोलते आपल्या बॅटमधून. धावसंख्या 44 वर. 44 लॉस ऑफ द 3 विकेट वॉसी इंडियन्स. तर जेवणाच्या वेळेनंतर मात्र पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्वागत आहे हरजे प्रदीप. 44 धावा 3 गडी बाद. दत्ता मोहिते टायमिंग बेमिसाल. व्हॉट अ कडक टायमिंग यार. डावकर हाताचा फलंदाज विशाल रोकडे. मॅन पाऊन सांडपाडा. सांडपाडाचा ब्रँड दाखवला आल्या फेस खुला केला आणि उडून दिला स्क्वेअर लेगेटच्या डोक्यावरून. बुलंदी पॉवर षटकार बॅटमधून विशाल रोकडे. 6 रन. षटकाची ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपलेला. धावसंख्या मात्र अर्धशतक पार होताना 50 धाबा बरोबर स्कोरबोर्डती. जाणून घ्या 50 धाबा आहेत प्रदीप अर्जे 4 ओव्हर नंतर. पहिल्यांदा बॅटिंग करताना वॉसी इंडियन्स. काय वाटतं? अच्छी शुरुआत है सैंडी. और अभी जो एक ओवर शेष है, 6 गेंदे शेष है, उसमें अगर और 15 रन जोड़ पाने में यहाँ पे अगर सफल हो पाते हैं बल्लेबाज तो निश्चित रूप से एक कांटे का मुकाबला यहाँ पे देखने को मिलेगा सैंडी. तर काही सन्मानकडे जाऊया. कुणाल आमच्या मुख्य व्यासपीठावर नुकतेच ज्यांचं आगमन झाले सतीश कडू साहेब यांचा सन्मान इथे केला जाईल. अक्षर डेव्हलपर्सचे ते व्यवस्थापक आहेत. मी विनंती करतो दीपक बाळाराम पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण सतीश कडू साहेबांचा सन्मान करावा. सुस्वागतम. त्याचबरोबर आपल्या मुख्य व्यासपीठावर राम पोळ सर देखील उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत. सुरेशजी राणा उद्योजक आपलं सरचे स्वागत. मिलिंद पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. रामतनू तुर्बे संघाचे माजी कर्णधार. त्याचबरोबर नवी मुंबई टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जे नेहमीच आपल्यापर्यंत रँकिंग पोहोचवतात असे मिलिंद पाटील आपलं नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये सरचे स्वागत. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया पुन्हा एकदा. थँक्स कुणाल.
चांगली सुरुवात रुपेश सोनकर मॅनपॉन दिविशा 11 ऐरोली म्हणजे जिनिन ऑलराऊंडर पहिला चेंडू बरोबर टाकला खोलवट टप्प्याचा टायमिंग करू शकला नाही स्ट्रोक वरती खेळताना रईस कुरेशी आणि विशाल रोकडे नाव द स्ट्रायकर रईस कुरेशी वैयक्तिक 2 धावसंख्य 1 धावसंख्य खेळतोय आणि एक षटकाने खातं गोल्डन नॉन स्ट्राईक एंडला विशाल रोकडे बॉलिंग मार्क पर जाताना कॉमेंट्री बॉक्स एंड कडून रुपेश सोनकर अफलातून ऑलराऊंडर दिविशा 11 ऐरोली प्रतिनिधित्व करता सुरेख चेंडू ऑफसाइड ऑफ स्टंप दोन्ही चेंडू अप्रतिम टाकले हाणामारचं ओव्हर आहे स्लॉगिंग वर आणि स्लॉगिंग वरच्या 2 चेंडू मध्ये फक्त 1 धाव खर्च केले लवली सुपरबली बॉलिंग पण यावेळेला एंड चेंज करताना ते पाहायला मिळेल कारण त्याने अंपायरने सांगितलं का मी या वेळेला लेफ्ट हँड राऊंड द विकेट येणार कारण डावखुरा असा फलंदाज आहे समोर विशाल रोकडेने षटकाराने खातं खोललं होतं शेवटचं चेंडू टाकलं होतं दत्ता मोहितेने आणि त्यांना मात्र फेकून दिलं होतं स्क्वेअर लेगला 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे किती धावा येतील सांगण्याकडे नाही पण अपेक्षित आहे 15 धावा जर आल्या तर एक सामना चांगला पाहायला मिळेल प्रेक्षकांना 51 धावा आहेत स्कोरबोर्डवरती 2 चेंडूचा खेळ चालला संपलाय अखेरच्या ओव्हर मधला तिसरा चेंडू घेऊन रुपेश गतीमध्ये परिवर्तन केलं ऑन द कार्पेट मिडविकच्या ठिकाणी तरारा असा क्षेत्रक्षण येतो ते फील्ड केलेला आहे चांगली थ्रो जरूर पाहायला मिळाली येस फिंगर इज अप फलंदाज बाद इथे जावं लागेल परतावं लागेल विशाल रोकडे बॅक इन द पेव्हिलियन षटकारांच्या फलंदाज खातं गोळवतं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पण काय चेंडू फेक होती त्यावेळेस क्षेत्ररक्षण करताना हे 3 भोईर बिग मॅन काय बिग मॅनचं एक मोठं शोल्डर मधून हे अचूक फेक दिली बरोबर हातामध्ये विकेट कीपर कॅप्टन गणेश करंडेच्या यस प्रदीप सैंडी क्षेत्ररक्षण में आपके जो शोल्डर है ये काफी मजबूत होना बड़ी बात होती है इसके वजह से रॉकेट के जैसा थ्रो आता है आप कहीं पे भी फेंके नॉस्ट्रेट की तरफ फेंकिए या फिर विकेट कीपर के पास फेंकिए आपके कंधे मजबूत होना बड़ी बात होती है और वही कंधे आप जब बल्लेबाजी करते हो तब आप कंधे खोलते हो और लंबे लंबे छक्के मारते हो येस सही बरोबर म्हटलं प्रदीप 52 धावा दुसरी धाव घेताना मात्र परतावा लागतं फलंदाज विशाल रोकडे बॅक इन द पेव्हिलियन गडी क्रमांक 4 बाद वसी इंडियन्स गंगाधर इंगोले श्रीकृष्ण दिवा आणि संपूर्ण श्रेय तो प्रकाश मडवीला देतो कारण माझे क्रिकेटमध्ये दळवळण घडवताना मला वेगळं क्रिकेटमध्ये पोहोचवताना प्रकाशचा मोठा हात आहे आणि मोठा हात दिल्यानंतर मी असे मोठे फटके फेकून देतो विरोधात गोलंदाज व्हॉट अ स्ट्रोक यार आल्या आल्या आपला करिश्मा दाखवला गंगाधर इंगोले चरण अलग है सबसे जुदा एनपीएल का अपना मजा सबसे अलग है सबसे जुदा फटक्यांची यावेळेला नितांत आवश्यकता आहे प्रदीप थँक्यू सो मच 58 धावा तब्बल मजल घेते स्कोरबोर्डची वसी इंडियन 4 गडी बाद 2 चेंडू शिल्लक आहे अजून एक फटका अपेक्षित असणार आहे कॅप्टन अभयला गंगाधर इंगोले कडून रुपेश निघाले लेफ्ट हँड उर्द विकेट येस डेफिनेटली बॅट लागलेली होती स्पष्ट दिसतो तिथे रुपेशचा हावभाव जे पाहिले बॉडी लँग्वेज कॅच ड्रॉप केलाय सुरक्षित हो हो लवली बॉल जाणीवपूर्वक तर वाईट टाकलेला होता जेणेकरून छेडछाड करो दॅट इज गुड थिंकिंग बाय बॉलर रुपेश सोनकर आखरी गेम शेवटचा चेंडू लास्ट बॉल टू फर्स्ट इनिंग टायटन लॉजिस्टिक रुपेश सोनकर कम्सिंग बॉल टू द गंगाधर इंगोले डेफिनेटली मी म्हटलं होतं या बॅट्समॅनने करामत केली 3 चेंडू खेळण्यासाठी 2 षटकार व्हॉट अ लवली मजबूत स्थितीमध्ये घेऊन जाते 2 फटके गंगाधर इंगोलेचे वसी इंडियन्सला 4 गडी बाद स्कोरबोर्डची धावा आहेत 64 65 धावांना कसं उत्तर देईल ते सांगण्यासाठी निश्चित कॉमेंट्री बॉक्स मध्ये उपस्थित असतील आरजे प्रदीप आणि विघ्नेश परंतु तत्परी कोणाला असेल मॅच नेक्स्ट मॅचचा टॉस घेण्यासाठी टॉनी टायटन्स आणि परी 11 सातारा हॅलो नमस्कार आणि स्वागत आहे NMPL पर्व 3 मध्ये इट्स अ टॉस टाइम आणि आमच्याबरोबर
मॅच ऑफिशियल रेफरी इथे उपस्थित आहेत विजयजी पाटील. आता करतोय आपण थोड्याच वेळात टॉस. स्पिन करणार आहात की बोलणार आहात, मागणार आहात? स्पिन करणार आहे कॅप्टन सचिन नाईक. हा कॉइन आणि कॉल करतील आमदार संदीप नाईक. हा कॉल केला आणि टॉस जिंकलाय विशाल मडवी यांनी. बेस्ट ऑफ लक. टॉस तुम्ही जिंकलाय विशालजी. काय निर्णय असेल या मॅच मध्ये? टॉनी टायटन्स संघ पहिल्याच सामन्यामध्ये जिंकला. खूप चांगली लढत पाहायला मिळाली. तुम्ही धावा डिफेंड केल्या. या मॅच मध्ये काय रणनीती आहे आणि काय घेणार तुम्ही टॉस जिंकल्यानंतर निर्णय? डेफिनेटली फिल्डिंग करणार आम्ही. आणि पहिल्या मॅचचा विचार केला तर खूप चांगली मॅच झाली. ॲक्च्युली सुरुवातीतच सामना होता आणि पिचचा अंदाज नव्हता. ग्राउंडचाही सकाळी ड्यू फॅक्टर असेल कदाचित. एकंदरीत टीमवर्क झालं आणि पहिली मॅच आम्ही चांगली जिंकलो. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं चंद्रकांतने खूप चांगली गोलंदाजी केली. या मॅचमध्ये असे कुठले गोलंदाज आहेत ज्याच्यावर तुम्ही जास्त भरोसा दाखवाल? ॲक्च्युली धीरज आहेच. थोडासा निलेश भिल्लारे कमी पडला. कदाचित ह्या मॅचमध्ये तो चांगलं करेल. आणि टक्क्याला थोडा लेट आणण्याचा आमचा प्रयत्न नव्हता, पण ती स्ट्रॅटेजी आमची चांगली झाली टक्क्याला चौथ्या ओव्हरला आणण्याची. बाकी आमची प्लेईंग 11 सेम लिस्ट आहे. काय पॉझिटिव्ह मिळालं पहिल्या मॅच पासून तुम्हाला? म्हणजेच या गोष्टी पॉझिटिव्ह झाल्या आमच्यासाठी, या गोष्टी निगेटिव्ह झाल्या, त्या कुठेतरी सुधार करायच्यात. काय वाटते तुम्हाला या मॅचमध्ये? काही गोष्टी झाल्या, परंतु आम्ही ॲक्च्युली 12 बॉल 14ची मॅच थोडे आम्ही बॅकफुटलाच आलेलो. तिथे कळलं की चला टक्क्याने ओव्हर चांगली टाकली. तिथे आम्ही पॉझिटिव्ह आलो की जेणेकरून त्याला आम्ही वर आणू शकतो बॉलिंगसाठी. बाकी बॅटिंग लाईनमध्ये एवढी बॅटिंग लाईन आहे की कोणाला पाठवता हा प्रश्न पडतो. ते खूप कन्फ्युजन होतं. बघूया ह्या मॅचला तो प्रयत्न असेल चांगला करण्याचा. हे नेमपेल आहे इथे, काही सोपं नाहीये. आता आमच्याबरोबर सचिन नाईक आहेत. टॉस तुम्ही जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता सचिन? कारण पहिला सामना तुम्ही देखील खूप चांगल्या पद्धतीने जिंकला. नक्कीच टॉस जिंकलो असतं तर क्षेत्ररक्षण घेतलं असतं. तुमच्या टीमसाठी काय पॉझिटिव्हिटी राहिली आहे पहिल्या मॅचमध्ये की आज आमच्या टीमच्या माध्यमातून हे सर्व जे मी विचार केला होता तसंच घडलंय? नक्की, कारण की पहिल्या मॅचला मला फिल्डिंग आली होती आणि या मॅचला आता मला बॅटिंग करायची आहे. तर बॅटिंगमध्ये जसं जेवढे शक्य होईल रन करायचे तेवढे मी करण्याचा प्रयत्न करेन. पॉवर प्ले 2 षटकाचा आहे. कुठल्या बॅट्समनवर भरोसा आहे? पॉवर प्लेमध्ये काय टार्गेट सेट केलंय तू तुझ्या मनामध्ये? नक्कीच पॉवर प्ले फोडण्यासाठी क्षितिज मोरे, मिलिंद वेटा हे चांगले फलंदाजी आहेत ओपनिंग पेअर. तर बघूया, जरा ओपनिंग चांगली झाली तर चांगल्या रन सुद्धा होतील. शुभेच्छा आहेत दोन्ही टीमला. टॉस इथे झालेला आहे. टॉनी टायटन्स टीमचे कॅप्टन विशाल मडवी यांनी टॉस जिंकलाय. पहिल्या मॅच मध्ये देखील आम्ही चांगला खेळ केला, दोन्ही संघ सांगतायत. परंतु हा सामना जो संघ जिंकेल तो सुपर 8 मध्ये क्वालिफाय होणार आहे या नवी मुंबई प्रीमियर लीग पर्व 3च्या. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया. जाऊया पुन्हा एकदा आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. इट्स ओव्हर टू कॉम बॉक्स. धन्यवाद. तो बहुत बहुत शुक्रिया कृणाल दाते, जिनकी आवाज़ अब यहाँ पे सुन रहे थे मैदान के बीच में. वो टॉस कर रहे थे. ट्राइडेंट लॉजिस्टिक बनाम वाशी इंडियंस, इन दोनों टीमों के दरमियान यहाँ पे ये मुकाबला शुरू है. वाशी इंडियंस ने अपने निर्धारित 5 ओवरों में 64 रन अर्जित किए हैं और 65 रनों का लक्ष्य रखा है ट्राइडेंट लॉजिस्टिक के सामने. ट्राइडेंट लॉजिस्टिक के आदरणीय संघमालक श्रीमान सुरेश जी राणा सर यहाँ पे विराजमान है, उनका स्वागत है. उसी तरह से वाशी इंडियंस के जो फ्रेंचाइजी है वो है संजय जी चौगुले जी, ये भी यहाँ पे विराजमान है. उनका भी मैं हार्दिक 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 स्वागत करता हूँ. यस प्रदीप सर, कारण की दोन्ही ओनर्स जर पाहिलं तर सुरेश राणा ज्याने या नवी मुंबई नाही तर टेनिस क्रिकेटसाठी खूप चांगलं योगदान दिलंय. आज समालोचक असेल, खेळाडू असेल, नवी मुंबईच्या अनेक यंगस्टर खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं काम सुरेशजी राणा यांनी केलंय. आणि ट्रायडेंट नवी मुंबईमध्ये अनेक असे नवी मुंबईचे रायझिंग स्टार होते किंवा नवोदित खेळाडू होते, त्या खेळाडूंना एक संधी देण्याचं काम सुरेशजी राणा यांच्या माध्यमातून केलंय. आणि संजयजी चौगुले जे वाशी इंडियन्स टीमचे संघ मालक आहेत, त्यांच्याबद्दल म्हणायचं तर नवी मुंबई क्रिकेट जी सुरुवात झाली, संगमाची सुरुवात झाली, नेहमीच नवी मुंबई क्रिकेट असोसिएशन बनवा किंवा नवी मुंबई प्रीमियर लीग कधी होईल यासाठी खूप चर्चा या व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि संजय चौगुले यांचं देखील मी कौतुक करतो की जी नवी मुंबई क्रिकेटची जी असोसिएशनची
पहिली जी मीटिंग झाली होती ती पहिली मीटिंग आयोजन करण्यासाठी संजय चौगुले यांनी पुढाकार केला. त्यांनी हॉल बुक केला आणि त्यांनी सगळ्यांना खेळाडूंना एकत्र आणलं. त्यासाठी त्यांचं देखील मी श्रेय करतो. हे दोन्ही संघमालक आज नवी मुंबई टेनिस क्रिकेटसाठी अतिशय महत्वाचे आहेत. प्रदीप सर. बिल्कुल, दोनों ने भी नवी मुंबई क्रिकेट के लिए बहुत कुछ दिया है. सूरज जी राणा सर देखिए हर किसी को मदद के लिए आगे बढ़ते रहते हैं, आगे दौड़ते रहते हैं और हर किसी की मदद करते रहते हैं, चाहे टेनिस क्रिकेट जगत के खिलाड़ी हो या फिर हमारे जैसे क्रिकेट कमेंटेटर हो, हर किसी को सहायता करने में अग्रसर रहते हैं आदरणीय सूरज जी राणा सर. तो उनकी टीम का नाम है ट्राइडेंट लॉजिस्टिक. ट्राइडेंट का मतलब है त्रिशूल. उत्तराखंड से ताल्लुकात रखते हैं आदरणीय सूरज जी राणा सर. शिव जी के काफ़ी बड़े बड़े मंदिर है उत्तरांचल में और उन्हीं के नाम से अपनी कंपनी का नाम भी आदरणीय सूरज जी राणा सर ने ट्राइडेंट यानी कि शिवजी के नाम से रखा हुआ है. तो खेल की तरफ रुख करते हैं. 65 रनों का लक्ष्य है जीतने के लिए और नया ओवर प्रारंभ करते हुए गेंदबाज गंगाधर इंगोले और उनके सामने बाएं हाथ के बल्लेबाज रुपेश चोनकर. दोनों भी जो खिलाड़ी है दिविशा 11 ऐरोली से ये दोनों खिलाड़ी ताल्लुकात रखते हैं. विकेट कीपर काफी दूर खड़े विकेटों से. एक शॉट थर्डमैन यहाँ पे लगाया हुआ है. एक बैकवर्ड पॉइंट, एक कवर पॉइंट, एक कवर और एक लॉन्ग ऑफ. ये बहुत अच्छी गेंद थी और यही गंगाधर इंगोले की पहचान है. काफी तेज तर्रार गेंद है, गेंदबाजी करते हैं ये गंगाधर इंगोले. गुडलैंड पे टप्पा खाने के बाद गेंद तेजी के साथ आउट स्विंग होके बाहर की तरफ निकलती हुई गेंद और कुछ भी समझ में नहीं आई थी. बाएं हाथ के बल्लेबाज रुपेश चोनकर को फिर एक मर्तबा गंगाधर इंगोले दाहिने हाथ से ओवर द विकेट. बहुत अच्छी गेंद फिर एक मर्तबा. ये गेंद उन्होंने काफी ज्यादा बाहर फेंक दी इस मर्तबा और शशि साटम सर अपनी बाहें फैलाकर इशारा कर रहे वाइड का. विघ्नेश, जब कोई भी गेंदबाज तेज गति का गेंदबाज होता है, तेज गति से गेंदबाजी करता है और ज्यादा कुछ एफर्ट लगाने का, जोर लगाने का प्रयास करता है, तब वो अपने दिशा से भटकता है और वही यहाँ पे गंगाधर इंगोले के बारे में मैं कहना चाहूंगा. फिर एक मर्तबा गंगाधर इंगोले. इस मर्तबा बहुत अच्छी गेंद थी, आउट स्विंग होती हुई गेंद, लेंथ गेंद थी. गुडलैंड पे टप्पा खाने के बाद तेजी के साथ बाहर की तरफ स्विंग होकर जाती हुई गेंद. छेड़छाड़ करने का प्रयास किया था बल्लेबाज रुपेश ने. गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो पाया और बाकी का तमाम काम विकेटकीपर ने किया. चकमा दे रहे लगातार यहां पे गंगाधर इंगोले अपनी गति से. रफ्तार के सौदागर, रफ्तार के बादशाह श्री कृष्ण दिवा की तरफ से क्रिकेट खेलते और जिस तरीके से सैंडी ने कहा कि प्रकाश मडवी ने अच्छा प्लेटफॉर्म उपलब्ध करके दिया इस खिलाड़ी को. इस मर्तबा ये गेंद लेंथ गेंद थी. फिर एक मर्तबा गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो पाया. बिंदी गेंद निकलती हुई और जब जब भी बिंदी गेंद निकलेगी तब तब जो दबाव जो है ये बल्लेबाज के ऊपर बढ़ेगा, इसमें कोई संदेह नहीं है. अब तक गंगाधर इंगोले ने यहाँ पे 3 गेंदें फेंकी है और 3 गेंदों में मात्र उन्होंने अब तक 1 रन खर्च किया है. ये चले गंगाधर इंगोले दाहिने हाथ से ओवर द विकेट. फिर एक बार ये उन्होंने लेंथ गेंद फेंकी थी और ये अगर गेंद सीधी विकेटों से लगती तो यहां पे नजदीकी मामला हो सकता था रन आउट का, लेकिन बिल्कुल जमीन पे गोता खा के गंगाधर इंगोले ने अपने फॉरवर्ड थ्रू में गेंद को उठा के नॉन की तरफ मारने का प्रयास किया, लेकिन निशाना गलत रहा. इतना आसान नहीं होता है जब आप तेज गति से गेंदबाजी करते हो और अपने फॉलोअर थ्रू में गेंद को उठाने के बाद वापिस आपको जब थ्रो करना होता है. यहां पे नजर आ रहे संघनायक अभय वाघमारे, काफी बड़ा ये नाम है अभय वाघमारे. जब कृणाल दाते टॉस कर रहे थे मैदान के बीच में तब कई सारी बातों से रूबरू किया है अभय वाघमारे ने हम सभी को. NMPL सत्र 3 आप इसका नजारा आपके टीवी स्क्रीन पे और मैदान के इर्द गिर्द यहाँ पे देख रहे हो. tenniscricket.in के माध्यम से इस प्रतियोगिता का सीधा प्रसारण किया जा रहा है और आदेश डीजे के जरिए हमारी जो क्रिकेट कमेंट्री है इसका आंखों देखा हाल आप सुन रहे हो. तो फिर एक मर्तबा गंगाधर इंगोले, इस मर्तबा गणेश कारंडे. ये इस मर्तबा गेंद को निकाल दिया है, ड्राइव कर देता बल्ले के बीचों बीच लेते हुए. स्वीपर कवर बाउंड्री लाइन के बाहर, एक बाउंस के बाद गेंद सीमा रेखा के पार और ये 4 रन. देखिए एक जब बहुत ही उम्दा बल्लेबाज जब स्ट्राइक में आया है उन्होंने गेंद को परखा, जांचा और बिल्कुल सीधे बल्ले से कवर बाउंड्री के बाहर खेल दिया. स्वीपर कवर बाउंड्री लाइन के बाहर चली गई गेंद. 4 रनों के लिए कुल स्कोर में वृद्धि हुई है. कुल स्कोर है 5 रन.
6 रन, माफ करिए, इस मर्तबा हुक करने का प्रयास किया था, शॉर्ट प्लेन गेंद थी और गेंद शॉर्ट फाइन लेग रीजन में गई और आउट हो गए और इस तरीके से ये पहला झटका पहुंचा। हालांकि अच्छी शुरुआत की थी यहां पे गणेश करंडे ने, गेंद को बल्ले के बीचों बीच लिया था, लेकिन एक गेंद शॉर्ट प्लेन गेंद थी, हुक करने का प्रयास किया, गेंद के पिच तक नहीं पहुंच पाए, गेंद हवा में गई और शॉर्ट फाइन लेग में कैच लपक लिया गया और इस तरीके से पहला झटका पहुंचा है यहां पे ट्राइडेंट लॉजिस्टिक को। लक्ष्य का पीछा करना है 65 रनों का, कुल स्कोर है 6 रन 1 विकेट के पतन के बाद। विघ्नेश बहुत ही अच्छी नबीतुली गेंदबाजी की यहां पे गंगाधर इंगोले ने। विघ्नेश, यस, नक्कीच ज्यावेळेस ऑप्शन होतं, ज्यावेळेस संघ मालक संघ बांधणी कशी करावी यासाठी लक्ष केंद्रित केलं होतं, त्यावेळेस गंगाधर इंगोले या खेळाडूवर सगळ्या संघ मालकाचं लक्ष होतं, कारण की फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षक या तिन्ही फॉर्मेट मध्ये अव्वल दर्जाचं क्रिकेट खेळतोय। असं बॅटिंगला जर पाहिलं तर स्लॉग ओव्हर मध्ये आला, त्यानंतर मात्र 2 षटकार लगवले आणि पहिलीच ओव्हर टाकत असताना इम्प्रेस केलाय। आपल्या मुख्य व्यासपीठावर टॉनी मडवी इथे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आम्ही आता करणार आहोत। मी विनंती करतो दीपक पाटील यांना आपल्या शुभ हस्ते टॉनी मडवी यांचा सन्मान करावा। टॉनी टायटन्सचे ते संघ मालक आहेत, नेक्स्ट मॅच मध्ये त्यांचा संघ खेळताना दिसेल, इन ऍक्शन असेल, तर टॉनी मडवी यांचा सन्मान होतोय। जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, धन्यवाद। ज्या गंगाधर इंगोलेने ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा खिताब पटकावला, ज्या मानाच्या स्पर्धेत त्या स्पर्धेमध्ये जर पाहिलं विनर स्पोर्ट्स नाला सोपारा सुमित ढेके आणि टीम कडून अनेक वर्ष व्यावसायिक टीम खेळतोय, तर या वर्षीचा हंगाम TDPL गाजवलाय। इनफॉर्म आहे गंगाधर इंगोले, पहिल्याच षटकामध्ये इम्प्रेस करतोय। रुपेश सोंडकर स्ट्राईक एंडवर आणि षटक हाताळण्यासाठी अभय वाघमारे। और ये आउट। देखिए कुछ यहाँ पे गेम प्लानिंग नजर नहीं आ रही है। अगर देखा जाए तो ट्राइडेंट लॉजिस्टिक के खिलाड़ियों के दरमियान एक के पीछे एक ताश के पत्तों की तरह खिलाड़ी यहाँ पे ढहते हुए नजर आ रहे हैं। देखिए यहाँ पे लगातार दूसरे विकेट का पतन हुआ है, पहले आउट हुए थे गणेश करंडे और उसके बाद आउट हुए यहाँ पे रुपेश सोनकर, आउट होकर वापस जा रहे हैं पहले की तरफ। तो इस तरीके से यानंतर आपण एक सन्मान करणार आहोत रोनक नाईक यांचा। यांना विनंती, आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावर, आपल्याला सन्मानित केले जाईल। योगेश पाटील यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल। त्याचबरोबर रोनक नाईक यांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाणार आहे। भरपूर मेहनत योगेश पाटील यांनी देखील घेतली आहे। स्वप्नील नाईक यांच्या खांद्याला खांदा लावून आपलं मनपूर्वक आभार योगेशजी। रोनक नाईक आपलं देखील मनपूर्वक आभार, धन्यवाद। जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये, इट्स ओवर टू कॉम बॉक्स। तो नए बल्लेबाज मैदान के बीच में बल्लेबाजी करने के लिए गए हैं तुषार पाटिल, त्रिकृष्ण दिवाग की तरफ से, नवसाती दिवाग की तरफ से क्रिकेट खेलते और बहुत ही लाजवाब धुआंधार स्फोटक बल्लेबाज है। जिस तरह से विघ्नेश ने यहाँ पे इत्तला दी है कि ये सत्र में काफी अच्छे चरम फॉर्म में चल रहे, देखते हैं यहाँ पे लड़खड़ाती हुई नजर आ रही है पारी ट्राइडेंट लॉजिस्टिक की, किस तरीके की बल्लेबाजी वे आज यहाँ पे करते। दोनों भी बल्लेबाज नए हैं, 2 विकेटों का पतन हुआ है मैदान के बीच में। अभय वाघमारे इस दरमियान ये गेंद और इस गेंद को इनफील्ड के ऊपर से चित कर दिया है। गेंद जा रही है स्वीपर कवर रीजन में, 30 गज के दायरे के अंदर से क्षेत्ररक्षक 3 दौड़े थे, नो मैंस लैंड में गेंद गिरी थी और दौड़कर दोनों बल्लेबाजों ने 2 रन यहाँ पे अर्जित किए। इस तरीके से कुल स्कोर में वृद्धि हुई है, कुल स्कोर है 8 रन ट्राइडेंट लॉजिस्टिक का, जबकि 2 विकेटों का पतन हुआ है। विघ्नेश, यस, अजिंक्य पाटील आपण इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय। अजिंक्य पाटीलचा विचार केला तर नुकतीच याच मैदानावर स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे चषक जी स्पर्धा झाली होती, त्या स्पर्धेमध्ये लाजवाब प्रदर्शन केलं होता। मागच्या 2-3 वर्षापासून इंजुरी पासून झुंजत होता, पण सध्याच्या घडीला इनफॉर्म बॅट्समन आहे आणि या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल। ये गेंद आने का इंतजार किया, आड़े बल्ले से गेंद को 30 गज के दायरे के अंदर की तरफ खेला था, शॉर्ट मिड विकेट रीजन में। उस और क्षेत्ररक्षक ने हड़बड़ाहट के साथ उन्होंने गेंद को रोकना चाहा, लेकिन गेंद उनको चकमा देती हुई उनके बाएं तरफ गई। तब तक अजिंक्य पाटिल ने दौड़कर यहां पे 2 रन
अर्जित किए हैं। तो इस तरीके से मुझे आज भी याद है धर्मवीर जो पिछले पखवाड़े में जो क्रिकेट प्रतियोगिता हुई थी उसमें एक रिवर्स स्ट्रोक जो खेला था स्विच हिट, वो छक्का आज भी मेरे निगाहों के सामने नजर आ रहा है अजिंक्य पाटिल का। ये गेंद इस मर्तबा गति में परिवर्तन किया था, काफी अच्छे अनुभवी खिलाड़ी है। अगर देखा जाए तो अभय वाघमारे टेनिस क्रिकेट और लेदर क्रिकेट बखूबी खेलते हैं, छोटे छोटे बच्चों को क्रिकेट के गुर देते हैं डीवाई पाटिल स्टेडियम नेरुल में, और वही अभय वाघमारे को यहां पे अपने स्वयं को कप्तान ने मोर्चे के ऊपर लगाया है। फिर एक मर्तबा दोनों बल्लेबाजों के दरमियान कुछ गुफ्तगू हुई है मैदान के बीच में। अब अभय वाघमारे तैयार हो रहे, दूसरा ओवर प्रगति पे पावर प्ले का फेंका जा रहा है और ये 5वीं गेंद, ये गेंद हाफ टैकर गेंद थी और इस गेंद को पुल कर दिया और गेंद चली जाएगी सीमा रेखा के पार और ये 4 रन। खूबसूरती के साथ गेंद को पहले ही जांच लिया था और जैसे ही गेंद हाफ टैकर थी पीछे गए, स्ट्रोक के लिए जगह बनाई, एक फेर झूलता हुआ यहां पे दिखा हवा में और गेंद को तान दिया डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर और ये 4 रन। अलग है सबसे जुदा NMPL का अपना मजा, सबसे अलग है सबसे जुदा NMPL का अपना मजा। NMPL थैंक यू डीजे। क्या धूमधाम के साथ शुरुआत हुई है NMPL 2022 की, तीसरा सत्र है ये गेंद इस मर्तबा आने का इंतजार किया और गेंद को स्वीप करना चाहते थे, गेंद उनके कमर से टकराई थी, एक अपील हुई थी वहां पे पगबादा की और एम्पायर इशारा कर रहे हैं तीसरे एम्पायर की तरफ। अब तीसरे एम्पायर के पास निर्णय है, देखते हैं क्या कुछ होता है, लेकिन बहुत ही चमकदार क्रिकेट का मुकाबला मैदान के बीच में चल रहा है विघ्नेश। यस, टेक्नॉलॉजी NMPL मध्ये नेहमीच काहीतरी नवीन पाहायला मिळतो। या वर्षी रिव्ह्यू सिस्टम आहे, अंपायर कडून डिसिजन येतोय नॉट आउट, फलंदाज नाबाद आहे। पण आपण जर पाहिलं तर रिव्ह्यू आहे बीमर साठी, त्याचबरोबर LBW कॉट बिहाइंड साठी, पण वाईट साठी कुठलाही रिव्ह्यू नाहीये, त्यासाठी देखील कुठल्याही टीमने यस रिव्ह्यू आलाय की नॉट आउट टार्गेट झालंय, आपण पाहू शकाल स्कोर झालाय 14 ही टेक्नॉलॉजी NMPL या स्पर्धेमध्ये वापरली जाते आणि खऱ्या अर्थानं मी कौतुक करतोय की ज्या स्पर्धेसाठी गेली 5 वर्ष तमाम प्रेक्षक खेळाडू वाट बघत होते ती स्पर्धा मात्र साकारली जाते। पहिला दिवस दमदार खेळ पाहायला मिळतोय, अतिशय चांगलं आणि शिस्तबद्ध स्पर्धा नवी मुंबई प्रीमियर लीग 2022 चा हा चमचमाता आयोजन। विघ्नेश 5 वर्षों के बाद ये नवी मुंबई प्रीमियर लीग खेली जा रही है और आदरणीय संदीप जी गणेश जी नाइक सर और हमारे NMPL की जो कमेटी है इनको जितना भी शुक्रिया अदा कहा जाए उतना कम है। बहुत ही लाजवाब तरीके से फिर एक बार वापसी की है NMPL ने और हर किसी के दिल के ऊपर दस्तक देती हुई ये क्रिकेट प्रतियोगिता, अखंड टेनिस क्रिकेट विश्व की निगाहें हमारे नवी मुंबई प्रीमियर लीग की तरफ लगी हुई है, इसमें कोई संदेह नहीं है, कोई शक नहीं है, कोई दोहराई नहीं है। तो खेल की तरफ रुख करते हैं, नॉट आउट है, इंपैक्ट जो था एम्पायर बता रहे काफी ज्यादा बाहर की जा रही थी, गेंद लेग स्टंप को छोड़ रही थी, इसलिए एम्पायर ने यहाँ पे अपील को खारिज कर दिया जो यहां पे लिया गया था, DRS का इस्तेमाल किया गया था। आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर रिव्ह्यू आहे, एकच रिव्ह्यू घेऊ शकतो, म्हणजे कुठलीही टीम एकदा रिव्ह्यू घेऊ शकतो आणि वाशी इंडियनचा रिव्ह्यू लॉस झालाय, म्हणजेच यापुढे तुम्ही कुठलाही रिव्ह्यू घेऊ शकत नाही। अब तुषार पाटिल है स्ट्राइक में और आक्रामक बल्लेबाजी के लिए तुषार जाने जाते हैं। ये देखिए गेंद आने का इंतजार किया और गेंद को यहां पे लॉफ्ट कर दिया था वाइडिश मिड विकेट के ऊपर से लंबा सिक्सर आता हुआ तुषार पाटिल के बल्ले से निकलता हुआ ये लाजवाब सिक्सर। यस प्रदीप सर, जर पाहिलं तर तुषार पाटील इनफॉर्म बॅट्समन आहे। 2019 आणि 2020 मध्ये अनेक अर्धशतक आहे, नवसाती टीम कडून बिलॉंग करतोय आणि इनफॉर्म बॅट्समन आहे। या मॅच मध्ये जर धावा चेस करायचे तर अजिंक्य पाटील आणि तुषार पाटील यांना चांगली बॅटिंग करावी लागेल। दोन्ही खेळाडूंकडे क्षमता आहे, धमक आहे, गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज 17 गेंदे 45 रन चाहिए, गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज हिमांशु पाटिल। फिर एक मर्तबा ये हाफ ट्रैकर गेंद थी और मिड विकेट के ऊपर से गेंद को पुल कर दिया है और पावरफुल पुल, गेंद चली गई
मिड विकेट बाउंड्री लाइन के ऊपर से ये लंबा सिक्सर निकलता हुआ तुषार पाटिल के बल्ले से। इस तरीके से तुषार पाटिल सिर्फ सिक्सर में यहां पे डील करते हुए नजर आ रहे हैं। बहुत ही लाजवाब उम्दा बल्लेबाजी यहां पे कर रहे हैं। और यहां पे अगर देखा जाए ट्राइडेंट लॉजिस्टिक की जो आशा है ये जीवित रखी है यहां पे तुषार और अजिंक्य पाटिल ने। दोनों पाटिल जोड़ी मैदान के बीच में यहां पे कहर ढाती हुई नजर आ रही है। एक पार्टनरशिप पनपनी चाहिए और ये साझेदारी यहां पे पनपती हुई नजर आ रही है और यही सरदर्द साबित हो गया। अगर ये यहां पे साझेदारी पनपी तो मेरे ख्याल से वाशी के लिए ये सरदर्द यहां पे साबित होगी। अपने गेंदबाजी का छोर यहां पे बदलते हुए हिमांशु पाटिल अब ओवर द विकेट गेंदबाजी करने का निर्णय उन्होंने यहां पे लिया है। राउंड द विकेट गेंदबाजी कर रहे हैं, माफ करिए, बाएं हाथ से। और इस मरतबा थोड़ी सी धीमी गति से फेंकी हुई गेंद थी। बैकफुट पे जाके गेंद को स्विंग करना चाहते थे लेकिन एम्पायर शशि साटम सर इशारा कर रहे अपनी बाहें फैलाकर वाइड का और इस तरीके से 1 रन अतिरिक्त के खाते में। गेंद टप्पा खाने के बाद काफी ज्यादा बाहर की तरफ निकलती हुई, मानो कि पहले से ही तैयार थे यहां पे अजिंक्य पाटिल पुल स्ट्रोक खेलने के लिए, लेकिन गेंद पिच होने के बाद काफी ज्यादा बाहर की तरफ चली गई और एम्पायर शशि साटम सर का बिल्कुल सही निर्णय। कुल स्कोर है 28 रन इस ओवर की ये तीसरी गेंद। और ये गेंद बीमर गेंद थी लेकिन किसी तरीके से गेंद को पुल कर दिया है। लॉन्ग लेग रीजन में गेंद जा रही है और एम्पायर शशि साटम सर इशारा कर रहे हैं कि नो बॉल का, यानी कि फ्री हिट की ये गेंद होगी। और देखते हैं ये बीमर गेंद, कभी कभार क्या होता है जब गेंदबाज गेंदबाजी करते हैं उनके हाथों में उंगलियों में पसीना आता है सैंडी और गेंद हाथ से छूट जाती है। कोई भी गेंदबाज प्रयास नहीं करता है बीमर गेंद फेंकने का, लेकिन जब आपके उंगलियों में जब पसीना आता है तब गेंद एकाएक छूट जाती है और आप सोचते हो कि थोड़ी सी धीमी गति से गेंदबाजी करूं और गेंद छूटती है और बीमर चली जाती है। ऐसा ही कुछ हुआ यहाँ पे हिमांशु पाटिल द्वारा और गेंद को यहाँ पे नो बॉल की घोषणा की है। फ्री हिट की गेंद है। कुल स्कोर है ट्राइडेंट लॉजिस्टिक का 31 रन, 65 रनों का लक्ष्य है, 65 रनों की मंजिल है। फिर एक मर्तबा जो भी तमाम क्रिकेट के श्रोता YouTube के माध्यम से tenniscricket.in के माध्यम से हमसे जुड़े हुए उन सभी को मैं आदरणीय संदीप जी गणेश जी नाइक सर और आदरणीय हमारे NMPL की कमेटी की तरफ से तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा। और जो तमाम क्रिकेट के श्रोता कोविड होते हुए भी काफी लंबा फासले के साथ यहाँ पे बैठे हुए विराजमान है और सोशल डिस्टेंसिंग का पालन कर रहे हैं सैंडी, ये सबसे बड़ी बात है। काफी दिलचस्प नजारा मैदान के बाहर की तरफ का, मैदान के अंदर बहुत ही लाजवाब उम्दा क्रिकेट का मुकाबला खेला जा रहा है, लेकिन यहां पे जो दर्शक आए हुए जो बैठे हुए श्रोता आपस में काफी लंबी उन्होंने डिस्टेंस रखे हुए और यहां पे मैच का लुत्फ उठा रहे। फिर एक मर्तबा हिमांशु पाटिल ओवर द विकेट बाएं हाथ से इस गेंद को पुल कर दिया है स्क्वायर लेके ऊपर से और ये लंबा सिक्सर अजिंक्य पाटिल के बल्ले से निकलता हुआ और इस तरीके से 6 रनों के साथ कुल स्कोर में वृद्धि हुई है। लगातार 3 गेंदों के ऊपर 3 छक्के यहां पे जड़े अजिंक्य पाटिल ने, इससे आप अंदाजा लगा सकते हो। पहले तुषार ने 2 सिक्सर यहां पे जड़े थे, माफ करिए। जैसे ही यहां पे एक स्ट्राइक रोटेट हुई है अजिंक्य पाटिल ने भी मौका ताड़ा और एक सिक्सर यहां पे जड़ दिया है और इस तरीके से कुल स्कोर में वृद्धि हुई है। ट्राइडेंट लॉजिस्टिक का कुल स्कोर है 37 रन, लक्ष्य का पीछे है 65 रनों का, मंजिल है 65 रनों की, जीत है 65 रनों की। अगर अपना ये मुकाबला यहां पे जीतना है तो 65 रन यहां पे मुकम्मल करने होंगे। दोनों भी टीम यहां पे अपने जी जान से क्रिकेट खेल रही है और कोशिश कर रही है, प्रयास कर रही है कि अपनी तरफ जीत को खींच के लाया जाए, लेकिन देखते हैं क्या कुछ होता है मैदान के बीच में। बहुत ही दिलचस्प क्रिकेट का नजारा विघ्नेश मैदान के बीच में। येस, नक्कीच चांगली स्पर्धा आहे आणि आपण पाहू शकाल एक दर्जेदार आयोजन पाहायला मिळते NMPL सीझन क्रमांक 3 आणि या मॅच मध्ये जर पाहिलं तर या षटकात ट्रायडेंट लॉजिस्टिक जी कुठे बॅकफुटला गेली होती ती फ्रंट फुटला आली आहे। त्याचं कारण आहे चांगली फटकेबाजी, अजिंक्य पाटिल आणि तुषार पाटील गुड्डू चांगली बॅटिंग करतात। आतापर्यंत टीमची धावसंख्या 37-65 धावांचं टार्गेट आहे आणि आतापर्यंत जर पाहिलं तर या षटकात काहीसा मागणे ठरलाय हिमांशु हा गोलंदाज। पी फैक्टर काफी महंगा साबित हो रहा है मैदान के बीच में। अजिंक्य पाटिल और तुषार पाटिल, ये चले गेंदबाज बाएं हाथ से ओवर द विकेट
उनकी ये गेंद इस मरतबा पलटी हुए और गेंद को यहां पे स्विच हिट करने का प्रयास और गेंद गई कवर के क्षेत्र में 30 गज के दायरे के बाहर और कवर पॉइंट के क्षेत्ररक्षक ने ये कैच लपक लिया और इस तरीके से यहां पे ये विकेट का पतन हुआ है। कुल स्कोर है, तीसरे विकेट का पतन हुआ है। कुल स्कोर है ट्राइडेंट लॉजिस्टिक का 37 रन 3 विकेटों के पतन के बाद। एक अच्छी साझेदारी मैदान के बीच में यहां पे पनप रही थी, लेकिन एकाएक यहां पे अजिंक्य पाटिल ने स्विच हिट करने का प्रयास किया और वो आउट होकर वापस जा रहे हैं पैवेलियन की तरफ अपने डग आउट में। विघ्नेश, यही बात फिर एक मरतबा हम लोग दोहराना चाहेंगे कि जब सीधे बल्ले से जब रन मुकम्मल हो रहे थे तो क्यों अजिंक्य पाटिल ने यहां पे स्विच हिट करने का प्रयास किया? ऐसे हिंदी मध्ये म्हण आहे की सीधी उंगली से घी नहीं निकला तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है, पण इथे सरळ बॅटने धावा येत होत्या तर बॅट वाकडी करायची गरज काय होती हा प्रश्न तमाम प्रेक्षक नक्कीच करेल। चांगली इनिंग करून अजिंक्य मात्र परतलाय मैदानाच्या आतमध्ये। अजून एक विस्फोटक फलंदाज बाबू कांबळे। 14 गेंदे 28 रन चाहिए जीतने के लिए। ये गेंद इस मरतबा बैकफुट पर गए, स्ट्रोक के लिए जगह बनाई और गेंद को डीप बैकवर्ड पॉइंट और कवर पॉइंट के बीच में जो लंबा फासला उसके बीच में खेला था और बाउंड्री लाइन के बाहर चली गई गेंद और यह 4 रन। थैंक यू डीजे आदेश। डीजे बहुत ही उम्दा डीजे, हमारी आवाज आप तक ये पहुंचा रहे हैं इनके माध्यम से। और ये देखिए फुलर लेंथ की गेंद थी और इस गेंद को बैकफुट पे जाके तान दिया वाइडिश मिड विकेट के ऊपर से। ये लंबा सिक्सर निकलता हुआ तुषार पाटिल के बल्ले से। ये ओवर काफी महंगी यहां पे साबित हुई है। इस तीसरे ओवर में रन मुकम्मल हुए हैं 33 रन। सबसे महंगा ओवर आज सुबह से जितने भी मुकाबले देखे विघ्नेश, उसमें सबसे महंगा ओवर यहां पे हिमांशु पाटिल ने फेका। यस, खराब गोलंदाजी आणि जर पाहिलं तर वाईट बॉल, नो बॉल आणि त्याचबरोबर फुलर लेनची चेंडू देखील हाताळली आणि खऱ्या अर्थानं मी कौतुक करेन तुषार पाटील गुड्डूचं। काय फॉर्म मध्ये आहे आणि काय फटकेबाजी पाहायला मिळाली आहे। या मॅचला कलाटणी देणारे षटक म्हणावं लागेल हिमांशु पाटील। घातक आणि आपण पाहू शकाल खर्चिक ठरलाय। 33 धावा तब्बल या स्पर्धेत आणि या षटकामध्ये खर्च केलेत। आता मात्र मॅचचं समीकरण असेल 12 चेंडू आणि 18 धावा। मॅच कुठे होती कुठे आली यालाच क्रिकेट म्हटलं जातं। क्रिकेट अनिश्चिततेने भरलेलं आहे आणि कधी काय होईल याचा नेम नाही। प्रदीप सर, और डेंजर मैन बाबू कामले मैदान के बीच में आए हैं। जैसे अजिंक्य पाटिल का विकेट उनके टीम ने गंवाया था, बहुत ही उम्दा क्रिकेट अपने जीवन में खेली है बाबू कामले में और 6 गेंदों में 6 सिक्सर मारने का रिकॉर्ड भी इनके नाम के ऊपर दर्ज है। देखते हैं आज किस तरीके की बल्लेबाजी यहाँ पे कर पाने में वो सफल हो पाते, यानी ये तो आने वाली गेंदबाजी करेगी। हालांकि यहाँ पे अगर देखा जाए तो जीतने के लिए चाहिए 12 गेंदे और 18 रन, यानी कि 9 रनों की औसत से यहाँ पे रन अर्जित करने। क्रिकेट में कभी भी कुछ भी हो सकता है। दूर वाले छोर से, गांव वाले छोर से रवि पाटिल गेंदबाजी के लिए यहाँ पे मोर्चे के ऊपर लगाए जा रहे हैं। बाएं हाथ से राउंड द विकेट नया ओवर प्रारंभ करते हुए इस गेंद को बैकफुट पे जाके खेलना चाहते थे, ऑन साइड में ठीक तरह से गेंद को कनेक्ट नहीं कर पाए बाबू। पास में ही गेंद गई थी मिड ऑन रीजन में, वहां पे जब तक विकेट कीपर जाते गेंद को उठाते तब तक 1 रन दौड़कर अर्जित किया है। चेतन शिंदे आगे की तरफ गए। अब जीतने के लिए चाहिए 11 गेंदे और 17 रन। 11 गेंदे 17 रन। काफी अरसे से क्रिकेट खेल रहे रवि पाटिल, अच्छा अनुभव है उनके क्रिकेट के पीछे। तुर्बे गांव के ये खिलाड़ी, देखते हैं क्या कुछ कर पाते। लंबे ऊंचे कदकाठी के खिलाड़ी, उनकी ये गेंद इस मरतबा शॉर्ट गेंद थी और इस गेंद को पुल कर दिया मिड विकेट रीजन में। उस ओर क्षेत्ररक्षक है बिल्कुल चौकन में थे, उन्होंने गेंद को उठाया और क्या लाजवाब क्षेत्ररक्षण उनका। समीर का सीधा थ्रो आया था बिल्कुल नॉस्टेड की तरफ रवि के हाथों में और इस तरीके से 1 रन की वृद्धि हुई है। कुल स्कोर है 49 रन। रवि गेंदबाजी कर रहे हैं बाएं हाथ से राउंड द विकेट। ये इस मरतबा गेंद अच्छा बाउंस प्राप्त हुआ था, काफी आगे की तरफ पिच की थी ये गेंद को, लेकिन टप्पा खाने के बाद काफी ज्यादा बाउंस मिला था और बाबू कामले जैसे धाकड़ बल्लेबाज देखते रह गए। बाकी का तमाम काम विकेट कीपर ने विकेट के पीछे हड़बड़ाहट के साथ किया। फिर एक मरतबा रवि पाटिल बाएं हाथ से राउंड द विकेट, 4-5 कदमों का उनका बॉलिंग रन दूर वाले छोर से
और इस मर्तबा ये गेंद हाफ ट्रैकर गेंद थी और इस गेंद को सुपर कवर के ऊपर से खेला है बाबू कामले। जिस तरीके से उनका नाम है, जिस तरीके से उनका शरीर उन्होंने बनाया हुआ है, उसी तरीके का स्ट्रोक और ये लंबा सिक्सर। प्रदीप सर, हा स्ट्रोक जसं पाहिलं तर आपण बॅडमिंटन खेळत असताना ज्या पद्धतीने कॉक मारतो त्याच पद्धतीचा फटका देखील एक नॉकआउट फटका पाहायला मिळाला बाबू कांबळे, डेंजरस मैन। मतलब देखिए बाबू कामले कितने नजदीक से देखते हैं गेंद को और उसके बाद गेंद को खेलते हैं। और ये गेंद इस मर्तबा रवि पाटिल की काफी ज्यादा बाहर कर दी उन्होंने गेंद और एम्पायर ने इस गेंद को वाइड करार दिया। फिर एक मर्तबा रवि, इस मर्तबा फ्लाइट दी हुई गेंद थी और इस बार हेलीकॉप्टर अटेम्प्ट किया था। गेंद जा रही है वाइडिश मिड विकेट रीजन में, उस और क्षेत्ररक्षक सामने की तरफ दौड़ के आए थे। जब तक गेंद को उठाते थ्रो करते नॉर्थ की तरफ, तब तक दौड़कर दोनों बल्लेबाजों ने 1 रन यहां पे अर्जित किया है। बाबू कामले और तुषार पाटिल के दरमियान यहां पे अब साझेदारी पनपती हुई नजर आ रही है। रवि पाटिल लंबे ऊंचे कदकाठी के खिलाड़ी, बाएं हाथ से राउंड द विकेट उनकी है गेंद। इस मर्तबा काफी अच्छी गेंद थी, लेग ब्रेक होती हुई लेकिन काफी ज्यादा बाहर की जानब फेंक दी गेंद उन्होंने और एम्पायर सर इशारा कर रहे हैं वाइड का। इस तरीके से 1 रन अतिरिक्त के खाते में कुल स्कोर में वृद्धि हुई है। कुल स्कोर है 58 रन। ये गेंद बहुत अच्छी गेंद थी, इस मर्तबा लेग ब्रेक होती हुई गेंद और इस बार गेंद को बैकफुट पे जाके खेलना चाहते थे, ऑन साइड में पूरी तरह से चकमा खा गए तुषार पाटिल। ओवर की समाप्ति हुई है, अब बचे हुए गेंदे हैं शेष 6 और रन चाहिए जीतने के लिए। 6 गेंदे और 7 रन चाहिए जीतने के लिए। क्रिकेट में कहा जाता है कि जब तक अंतिम गेंद फेंकी नहीं जाती तब तक कुछ भी कहना, अटकलें लगाना बड़ा ही मुश्किल काम होता है। गिरगिट की तरह रंग बदलने वाला अगर कोई खेल है तो उस खेल का नाम है क्रिकेट। तो देखते हैं क्या यहाँ पे क्रिकेट का खेल रंग बदलता है या फिर यहाँ पे बल्लेबाजी करने वाली टीम विजयी होती है, यानी कि ट्राइडेंट लॉजिस्टिक की टीम विजयी होती है, या फिर वाशी इंडियंस की टीम इस प्रतियोगिता में वापसी करती है। विघ्नेश, नक्कीच अखेरचं षटक क्रुशल असेल, कारण की 6 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता आहे। मैदानाच्या आतमध्ये तुषार पाटील जो इनफॉर्म आहे आणि या मॅच मध्ये काय धुवाधार बॅटिंग केली। तुषार पाटीलचा विचार केला तर आपण बॅकफुटला येऊन वेट करून स्ट्रोक शॉट सिलेक्शन करतो आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर खूप चांगला टेम्परमेंट आहे या खेळाडूकडे, क्षमता आहे, धमक आहे आणि या मॅच मध्ये देखील आपला क्लास दाखवतोय। 6 चेंडू आणि तब्बल 7 धावांची आवश्यकता आहे। 6 गेंदे 7 रन। तर अजूनही मॅच ऑन आहे। जर पहिले 2-3 चेंडू जर नक्की डॉट बॉल गेले, कमी धावा गेला तर मॅच मध्ये कमबॅक करेल वाशी इंडियन्स। आणि वाशी इंडियन्स ही टीम जर पाहिलं तर अनुभवाने भरलेली आहे। अभय वाघमारे सारखा खेळाडू आहे, या टीमचा मास्टर माइंड आहे। नक्कीच या मॅच मध्ये काहीतरी वेगळं होईल। नवनाथ पाटील याच्याकडे ही जबाबदारी दिली गेली अखेरचं षटक हाताळण्यासाठी। 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता है। नवनाथ पाटिल भी बड़ी कंजूसी के साथ गेंदबाजी करते हैं, इसी के लिए ये जाने जाते हैं। देखते हैं अभय वाघमारे ने उनके हाथ में गेंद थमाई है, देखते हैं क्या कुछ कर पाते हैं, यहाँ पे कोई मैजिक ओवर उनका साबित हो पाता है या नहीं। बहरहाल यहाँ पे बाबू कामले अब स्ट्राइक में, विकेट के पीछे विकेट कीपर खड़े हैं। एक शॉर्ट थर्ड मैन थोड़ा सा वाइडिश रखा हुआ है, एक कवर जहां पे अभय वाघमारे सर खड़े, एक डीप कवर रखा हुआ है और एक वाइडिश लॉन्ग ऑफ। ये ऑफ साइड का क्षेत्ररक्षण। ये चले गेंदबाजी करने के लिए नवनाथ पाटिल, बाएं हाथ से ओवर द विकेट ये गेंद उन्होंने की, लेकिन काफी ज्यादा बाहर गेंद उन्होंने कर दी और एम्पायर शशि साटम सर इशारा कर रहे हैं वाइड का। इस तरीके से 1 रन अतिरिक्त के खाते में। अब सूरत हाल यह है, जीतने के लिए चाहिए 6 गेंदे और 6 रन। 6 गेंदे 6 रन चाहिए अब जीतने के लिए ट्राइडेंट लॉजिस्टिक टीम को। बाबू कामले स्ट्राइक में, नवनाथ पाटिल गेंदबाजी कर रहे हैं उनके सामने, बाएं हाथ से ओवर द विकेट। फ्लाइट दी हुई गेंद थी, हेलीकॉप्टर अटेम्प्ट किया था और लॉन्ग ऑफ के ऊपर से लॉफ्ट कर दिया गेंद को और गेंद चली गई बॉन्ड लाइन के पार। और इस तरीके से ये मुकाबला यहाँ पे जीत लिया है ट्राइडेंट लॉजिस्टिक ने। मैं उनके सभी खिलाड़ियों का और सूरज जी राणा सर का अभिनंदन करना चाहूंगा। बैड लक यहाँ पे वाशी इंडियंस, जिन्होंने काफी अच्छी क्रिकेट खेली, लेकिन खेल में एक टीम जीतती है, एक टीम हारती है, लेकिन हारने वाली टीम कल विजयी होती है। यही क्रिकेट का खेल है और इस तरीके से ये मुकाबला यहाँ पे जीत लिया है ट्राइडेंट लॉजिस्टिक ने। मैन ऑफ द मैच का पुरस्कार से हर मैच के बाद यहाँ पे NMPL सत्र 3 में नवाजा जाता है खिलाड़ी को, तो मैन ऑफ द मैच का पुरस्कार से यहाँ पे
सम्मानित किया जाएगा खिलाड़ी। हस्तांदोलन करा दोन्ही टीम.